इम्पॉसिबल, एवढी मूर्ती नाही बनवू शकत. 11 दिवस आपण चांगलं त्याची सेवा करतो. 12व्या दिवशी आपण त्याची विसर्जनाच्या दिवशी काय करतो त्याचं? हे लोक बोलतात आपण करू शकतो. मी एकदम नॉर्मल होतो, पण नंतर विचारलं काय झालं, सिरियस नाही ना? बोलतो गेला. 10 प्लास्टरच्या कारखाने आणि तिकडे एक वेगळा कागदाचा कारखाना. तुम्ही असं नाही होणार, कायच होणार. तो खेळ खंडोबा होऊन जातो. जय गणेश दोस्तों, तो कैसे हो आप सभी. वेलकम बैक टू द गणेश उत्सव पॉडकास्ट बाय माजा गणेशा, पावर्ड बाय गणपति माजा. और आज के हमारे गेस्ट है राजेश सर बहुत ही अच्छे मूर्तिकार है और ये इकलौते ऐसे मूर्तिकार है जो 100% इको फ्रेंडली आइडल्स ही बनाते हैं. और मैं आपको बता दूं कि इनकी विशेषता है कि ये अलग अलग इको फ्रेंडली मटेरियल से भी अपने आइडल्स बनाते हैं, जैसे कि कोकोपीट हो गया और जो भी कोकोनट का जो हार्ड शेल्स होता है उनके मटेरियल से भी उन्होंने आइडल बनाया हुआ है. तो आइए आज हम उनकी जर्नी के बारे में जानते हैं और बहुत कुछ सीखने को मिलेगा. जो भी एस्पायरिंग मूर्तिकार है ये वीडियो एंड तक देखना, और जो भी अपने गणेश उत्सव कम्युनिटी से बिलोंग करते हैं वो भी ये वीडियो एंड तक देखना, बहुत मजा आएगा. जय गणेश काका. जय गणेश. वेलकम टू द गणेश उत्सव पॉडकास्ट. तर काका, आम्हाला तुमची जर्नी सांगा की तुम्ही इको फ्रेंडली आयडल बनवायची सुरुवात कधीपासून केली आणि इको फ्रेंडलीच आयडल बनवायचा हे तुमच्या मनात कधी आलं? पहिलं आपण इकडे बोलवल्याबद्दल आपलं धन्यवाद. आता जर्नी कशी झाली म्हणजे माझं स्वतःचं मंडळ आहे आणि त्या मंडळात असल्यामुळे काहीतरी वेगळं करायचं होतं आणि माझा हा फील्ड नव्हता. मी एक पहिला टर्नर फिटर होतो मी. म्हणजे माझे तसे वर्कशॉप होते आणि वडिलांनी ते मला सुपूर्द केलं आणि स्वतः गणपतीच्या चलचित्राची कामं करायची. म्हणजे चलचित्रामध्ये मूर्त्या मुव्हिंग असायच्या, त्या मूर्त्या माझे वडील बनवायचे आणि ते चलचित्र लावायचे. आणि आपलं स्वतःचा मंडळ असल्यामुळे आपण कसं वर्षभर तयारी करतो. गणपती गेल्यानंतर पुढच्या वर्षी मूर्ती कशी असावी, कशी करावी, मूर्तीची उंची किती असावी, ते आपण तो विचार करायचो. पण आपण 2000 पासून मोठ्या मूर्त्या आणायला लागलो. पण मोठ्या मूर्त्या विसर्जन कसा होत होत्या, प्रॉब्लेम होत होता. कुठे कधी विसर्जन कुठे करायचं तो पण विषय होता. विसर्जन बोललं तर आपल्याला वर्सोवा, तर वर्सोव्यामध्ये आमच्या काही जणांची अशा थिंकिंग पण होती, विचार पण होते की अरे बाबा ते पाणी कुठलं येतं, ते आपलं गटारातलं पाणी असतं की काय असतं, त्याच्यामुळे विसर्जन कुठे करणार हा एक विषय होता. पण तेव्हा आमचं असं डोकं चालत म्हणजे एवढा विचार झाला नव्हता. पण हळूहळू ना ते माध्यमांमुळे यायला लागलं की बाबा आपण विसर्जन करतो आहे, पण ते काय करतो आहे, कसं करतो आहे, त्याचे दुसऱ्या दिवशीचे जे दुर्दशा असते त्या मूर्त्यांची, ते कशा होतात ते हळूहळू समजत होतं. पण एक वेळेला असं झालं की 2007लाच की आपण गणपती आपण 11 दिवस प्राणप्रतिष्ठापना करतो, देवाची मनोभावे भक्ती करतो. 11 दिवस आपण चांगलं त्याची सेवा करतो. 12व्या दिवशी आपण त्याची विसर्जनाच्या दिवशी काय करतो, त्याचं विसर्जन झाल्यानंतर आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष असतं. बाबा आमचं काम संपलं, आता त्याच्याकडे दुर्लक्ष. हे जेव्हा कळलं आणि त्याचे चौपाटीवरचे जे दृश्य बघितले, कारण ते असं बोलणे चुकीचं आहे, कोणाला त्याचा राग येईल, पण असं विचार करू नका. कारण ते आपला धर्म आहे, आपला जो आराध्य दैवत आहे, ते आपण विसर्जन कसं झालं पाहिजे तो विचार माझ्या डोक्यात आला. अरे बाबा हे कसं विसर्जन होत आहे आपल्या मूर्तीचे हात म्हणजे अवशेष ते बघणं एकदम मला ते वेगळं वाटलं. असं मी तुम्हाला एकदम माझे हे नाही सांगत आहे, पण माझ्या मनातल्या भावना ह्या होत्या की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर काय करायचं हा विचार डोक्यात होता, पण काय करायचं ते कळत नव्हतं. मग विचार करत होतो. गणपती गेले त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पहिलं सांगितलं की माझे वडील चलचित्र करायचे. तो सेटअप खोलण्यासाठी मी गेलेलो तिकडे. तर खोलता त्या मंडळाचं 25वा वर्ष होतं आणि ते झालेलं. आणि ते खोलता त्या मंडळाचा अध्यक्ष किंवा ते मुलं बोलत होती, बाबा आता झालं 25वा वर्ष झालं, आता पुढच्या वर्षी आपण इको फ्रेंडली मूर्ती आणूया छोटी. तेच माझ्या डोक्यात क्लिक झालं, अरे आपण काय नाही करूया, ते लोक बोलतात आपण करू शकतो. हा विचार मी डोक्यात ठेवला आणि मी बोललो तयारीला लागलो. म्हणजे काय करू,
मग मी माती सोडून माती आणि कागदाची बनवू, पण ते क्रॅक होऊ शकतात. मग मी माझी स्वतःची R&D तयार करायला लागलो. माझ्या वर्कशॉपमधून यायचो टर्नर फिटरच्या आणि संध्याकाळी बसून करत बसायचो. म्हणजे टिश्यू पेपर हा मी पर्याय शोधला आणि टिश्यू पेपरमधून फ्लेक्झिबिलिटी, मूर्ती डॅमेज होऊ नये म्हणून हा पर्याय शोधून मी करायचा प्रयत्न केला. प्रयत्न करत करत नवरात्री आली. नवरात्रीमध्ये मी प्रयत्न केला, होत आला. तर आता मला सांगायचं आहे कोणाला तरी. तर आता कुठल्या माझ्या विश्वासू माणसाला सांगू, तो विचार करत होता. तर माझा एक विश्वासू मुलगा होता, डेरिक जाधव नावाचा, म्हणजे माझ्या मंडळातलाच होता आणि तो यंग 18-19 वर्षाचा मुलगा आणि ते पण त्यांनी चांगलं याचं कामं करायचा तो, आपलं ॲनिमेशनची. मग त्या फील्डमध्ये होता तो. मग त्याला मी असंच तेव्हा कोजागिरी होती आणि आमच्या सोसायटीमध्ये गरबा ठेवलेला. तर त्याला मी असंच बोलवलं, जरा येशील बाहेर, आम्ही बोलूया. तर गेल्यावर मी त्याला सांगितलं, बाबा मला पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं करायचं आहे. तो काय करायचं आहे बोलतो, गणपतीबद्दल बोलतोय मी, तर वेगळं काहीतरी करायचं आहे. तर काय करणार आहे तू, तुझ्या डोक्यात काय आहे? मला कागदाची मूर्ती बनवायची आहे. जेव्हा भक्तगण श्री गणेशाची मनोभावे सेवा करण्यास एकत्रित होतात, तेव्हा बाका अत्तराचा मधुर सुगंध हवेत दरवळतो. दैवी सुगंध अंतःकरणाला भक्तीने भरून प्रेम आणि आदराचे पवित्र वातावरण तयार करतो. बाका अत्तर, सुगंध प्रार्थनेचा. आपली पेशवाची आणि मोठी, छोटी पूजेची नाही, पेशवाची मोठी मूर्ती बनवायची आहे. त्याच्या डोक्यावर प्रश्नचिन्ह आलं, अरे कागदाची मूर्ती. तर मी बोललो नाही, आता मी विचार करतो आहे. मग तुझ्या डोक्यात काय आहे मला त्याने विचारलं. तर मी बोललो, आपण मंडळाचं 3रं वर्ष होतं 1991ला. तेव्हा आम्ही पृथ्वीवर गरुड आणि गरुडावर आरूढ गणपतीची मूर्ती अशी बनवलेली, छोटी होती ती, पण ह्या पद्धतीत करूया. आणि आताच्या त्यावेळेला आमच्या मूर्त्यांची उंची 14-15 फुटाची असायची. तर आता एवढी मोठी कशी मूर्ती बनवणार, हा पण प्रश्न होता. तर मी त्याला सांगितलं, आपण असेंबल करू पृथ्वी, गरुड आणि मूर्ती. म्हणजे मूर्ती पण छोटी होईल आणि ती आपल्या एक उंचीला आपण जेवढे ठेवतो तेवढ्या उंचीला होईल. तर तो त्याच्या डोळ्यात मला ते वेगळं काय दिसलं. तो बोलतो, हा अरे दादा होणार. पण बोललो, अरे अजून मी फक्त ही कल्पना आहे, ह्याला अजून आपल्याला रूप द्यायला लागणार आहे. तो बोलतो, मला माहिती आहे तुझ्याकडून होणार. मी बोललो ठीक आहे, बघूया. तो गेला. तसंच मी म्हणलं, तो 2 दिवसांनी त्याला पुन्हा फोन, दादा काय झालं त्याचा. मी बोललो, अरे चालू आहे. पुन्हा 2 दिवसांनी फोन, अरे काय आलं दादा, काय झाली काय. मी बोललो, बाबा मी चालू आहे, माझं काम चालू आहे, माझे प्रयोग चालू आहे माझा. ते करता करता तो एकदा आला आणि बोलतो, मी बोललो, एक काम कर, तू पण माहिती काढ, तुझे पण आता तेव्हा आपलं इंटरनेटवरून माहिती भेटते. मग त्यांनी पण अशी माहिती काढली आणि एक आपले अनिरुद्ध ट्रस्ट आहे ना, त्यांच्याकडून त्यांनी माहिती काढली, कशा मूर्त्या बनतात त्याची आणि त्याच्यात काय काय वापरलं. त्यांनी सगळं लिहून घेतलं त्यांच्याकडून. आणि त्यांनी समोर असं आपुलकीने विचारलं, अरे तुम्हाला किती फुटाची मूर्ती बनवायची आहे. ते अनिरुद्ध ट्रस्ट आहे ना, त्यांच्याकडून. तर हा बोला, आम्हाला 13-14 फुटाची मूर्ती बनवायची. बोलतो, अरे इम्पॉसिबल, एवढी मूर्ती नाही बनवू शकत. टिश्यू पेपर म्हणजे नाही, त्या लगद्याच्या. अच्छा. तर तो बोलतो, नाही आम्ही बनवणार आहे. तो बोलतो, नाही होऊ शकत. तो बोलतो, मी सांगतो तुम्हाला बनवणार आणि आम्ही बनवून तुम्हाला दाखवू. ह्या गोष्टी झाल्या आणि त्यांनी आला माझ्याकडे आणि बोलतो, दादा मी त्याला चॅलेंज देऊन आलो आहे की आपल्याला मूर्ती बनवायची आहे. आणि त्यांनी मला सगळं ते दाखवलं, म्हणजे कशी मूर्ती, म्हणजे काय काय वापरतात, लगदा कसा बनवतात. मी बोललो, अरे आपल्याला हे नाही करायचं आहे, मी माझ्या पद्धतीने करतो आहे, प्रयत्न करतो आणि होणार ते. आता तू आणलास तर ठीक आहे. त्याच्यानंतर आता बोललो, मूर्ती बनवायची कशी. तेव्हा आम्ही मूर्तीकार नव्हतो. तर मूर्ती घडवणं, पहिलं मातीची मूर्ती घडवणं, त्यासाठी आम्ही विचार केला की चल आपण पेनवर एक मूर्तिकाराकडून मूर्ती बनवून घेऊया 6-7-8 फुटाची, इको फ्रेंडली. हो, नाही पहिले मातीची, त्याच्यानंतर डाय टाकून त्याच्यानंतर कागदाची पीस निघणार असं. तेव्हा आम्ही असं मूर्तिकार असं आम्हाला कोण ओळखीचं नव्हतं. फक्त एक राजन जाड सर होते ना, ते आमचे खास होते. पण त्यांच्याकडे कसं आपण जाणार, कारण ते मूर्तिकार शेवटी असले. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की नाही, आपण बघूया, आपण स्वतः एक पीस बनवूया. तर मी आणि तो आम्ही ठरवलं की संडेला जाऊया. जायचं ठरलं आणि जायचं. त्याच्यात मंडळाची मुलं पण बोललं, आम्ही पण येतो. तेच 18-19 वर्षाची मुलं. आम्ही सगळे एकत्र निघालो. जाताना पुन्हा एक हे झालाच की खडा पडला आमच्या. तर एकाचा ॲक्सिडेंट झालं बाईकवर. ते बाईकवरून ॲक्सिडेंट झालं तर त्याचा पायातून रक्त यायला लागलं आणि चांगलाच मार लागलेला. तरी पण तो मुलगा बोलतो, नाही आपण जाऊया पहिला.
लागलेला मुलगा ज्याला लागलं ना, तर आम्ही पहिले डॉक्टरकडे गेलो, तिथून पुन्हा पेणला गेलो. पण पेणला तिकडे मी बोलतोय त्यांच्याशी, आपल्या मूर्तिकारांशी, की मला असं असं करायचं आहे. तितक्यात बाहेरून मुलगा आला, बोलतो नाही त्याला जास्त दुखतंय आणि रक्त जास्त वाहत आहे. मग तो तिथे आम्ही विषय सोडून दिला आणि सरळ घरचा मार्ग घेतला, कारण तेव्हा येणं वेळ लागत होता. बरोबर. 3 तास 2-3 तास लागतात तिकडून यायला. मग तसं आम्ही निघालो आणि तो मग आमच्या अध्यक्षांना, माझ्या वडिलांना माहिती पडलं. त्यांनी जरा मला झापलं पण. 4 शब्द बोलले. माझे वडील तर मला मस्तपैकी शिव्या पण घातल्या त्यांनी. पण त्यांचं ते त्यांच्या ते हे असते हो, मोठ्या माणसाला ती तेवढं समज असते. आपण काय, आपण तेव्हा यंग, त्याच्यामुळे ह्या गोष्टी नाही मला करायचंच आहे. हे झाल्यानंतर मी पण शांतपणा घेतला. मी आता काही दिवस जाऊन दे, आपण थोडा थांबूया. त्या अध्यक्षांनी बोलल्यामुळे मला ते जरा हे वाटलं, की बोललो नाही आता जरा थांबूया. तोच त्या मुलाने मला डायरेक्ट त्या मुलाने मला एकदा फोन केला. म्हणजे रामनवमी होती अशी, आणि तेव्हा ना याला कुठे आपलं बॉम्बे साईडलाच एकाने कुंभारवाड्यामध्ये एकाने मूर्ती बनवलेली रामाची उभी. त्या ठिकाणी तो बोलला चल दादा जाऊन येऊया का, आपण बघायला जाऊन येऊया काय. तर मी टाळलं त्या गोष्टी, कारण तेव्हा माझ्या घरी पण गणपतीचं पण काम चालू होतं आणि मी कारखान्यात होतो माझ्या टर्नर पिठाच्या. तर मी बोललो नाही रे, आता नको, नंतर बघूया. आणि मी ते टाळल्या गोष्टी. त्याला यायचं होतं, तिकडे जायचं होतं आम्हाला, आणि तो तिकडेच कामाला होता विटीला. तो बोला तू आलास तर आपण जाऊन बघूया आणि निघूया आपण. पण मी ते टाळली गोष्ट, आणि ती टाळली. आणि मी तसंच मी घरी आलो आणि 1-2 तास मी म्हणजे मातीचं काम करत होतो. माझ्या त्याच मूर्तीचं मी एक डेमो पीस बनवत होतो, जी त्या वर्षी बनवायची होती. तर डेमो पीस बनवत होता आणि तिथं एक मुलगा धावत आला. बोलतो अरे चल जरा एक प्रॉब्लेम झाला आहे. बोललो काय आलं. अरे डेरिकचं ॲक्सिडेंट झालं. बोललो ॲक्सिडेंट झालं. मी काय एवढं लाईटली घेतलं. म्हणलो मी प्लास्टिक टाकलं गणपतीवर आणि बोललो चल जाऊया. मी एकदम नॉर्मल होतो. पण नंतर विचारलं काय झालं, सिरियस नाही ना. बोलतो गेला. बापरे. मग आता करणार का. मग म्हणजे बोललो ना, एक आपण आपला एक हात, उजवा हात आपला गेला. मला मी आता करायचं काय. तर मी तो डोक्यात तो होता, पण ते आता झालेलं ते झालं आहे. गेलो, ते सगळं झालं. 2 दिवसानंतर मी माझ्याच रूमवर सगळ्या मुलांची सगळ्या बोलवलं, मंडळाच्या मुलांना मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये त्यांना सांगितलं की बाबा माझी इच्छा होती, पण त्याची इच्छा जास्त होती. तर करायचं आहे का ते तुम्ही स्पष्ट सांगा. सगळे मुलं तेव्हा जे ऑपोजमध्ये होती मुलं, ती पण बोले नाही आता करायचंच आहे, आपल्याला करायचंच आहे. तेव्हा माझे वडील ऑपोजमध्ये होते, कारण हा बॉम्ब मंडळात टाकला ना तर सगळे नाहीच बोललेले. फक्त आम्ही दोघं हां मी करणार आणि तो माझ्या पाठी उभा. पण आता काय झालं, सगळे एकत्र आले या गोष्टीवर. आणि करायचं कसं. मग माझ्या वडिलांनी मला याची साथ दिली. म्हणजे वडील, मी मूर्ती बनवायला सुरुवात केली. मग आम्ही एक मातीची स्वतःच मूर्ती बनवली. मी वर्कशॉपमधून यायचो, वडील काम करायचे, बनवली. मग ती कागदाची बनवायचा प्रयत्न केला. त्याच्यात माझा पहिला काय झालं, मी बनवली मूर्ती, पण ती स्टेबल राहत नव्हती, त्याला स्ट्रेंथ नव्हती. बरोबर. सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे तो माझ्या वडिलांचा. त्यांनी ते दाखवलं बाबा तू केलंयस, पण हे चालणार नाही. म्हणजे त्याला स्ट्रेंथ पाहिजे ना. मूर्ती ही फक्त आपली एक श्रद्धा आहे रे आपली, पण ती बनवायची म्हणून बनवायची नाही, ते स्ट्रेंथ पण पाहिजे. मग तो करता करता आमचा वडिलांचं डोकं, माझं डोकं, मंडळातली मुलं मदतीला यायची. ह्यामुळे ती हळूहळू मूर्ती घडत गेली. आणि ती 2008ला आम्ही पहिली मूर्ती पृथ्वीवर गरुड आणि गरुडावर मूर्ती अशी, आणि ते पण मॅकॅनिझम, म्हणजे ती पृथ्वी फिरायची, गरुडाची मान हलायची आणि त्याच्यावर बसलेली मूर्ती, अशी आम्ही 13 ते 14 फुटाची मूर्ती पहिली बनवली. ती अशी आमची जर्नी सुरू झाली. आणि पहिला मंडळ तुमचा मुंबईचा पेशवाच होता. हां, पहिला मंडळ मुंबईचा पेशवा. म्हणजे पहिला तर आमचं विलेपार्लाचं पेशवा नाव होतं. ते हळू म्हणजे आम्ही मुलांनी हळूहळू बदली करून मग मुंबईचा पेशवा असं केलं. बरोबर. तर काका यावर्षी आपण बघितलं की तुम्ही परळ वर्कशॉपला एक गाळा घेतलेला, परळ वर्कशॉपला. तर एक्सपिरियन्स कसा होता परळ वर्कशॉपवरनं मुंबईचा पेशवाचा एंट्री आणि मुंबईचा पेशवाचं आगमन झालं यावर्षी. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. हे तुमचं स्वप्न होतं की आपली मूर्ती आणि आपला एक गाळा असावा परळ वर्कशॉप. कारण परळ वर्कशॉप एक परळ आणि लालबागमधून जे मूर्त्या निघतात त्यांचं एक म्हणजे बोलतात ना ॲटमॉस्फिअर ते वेगळं असतं.
आणि सर्व मूर्तिकारांची एक इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी मला परळ वर्कशॉपमध्ये कारखाना मला करायचा आहे. तर ते कसं झालं आणि ते कसा एक्सपिरियन्स होता परळ वर्कशॉपचा? परळ वर्कशॉपमध्ये जायचं म्हटलं ना तर पहिलं धाकधूक होती की परळ वर्कशॉपमधून जाणार आहे तर तिथे मूर्त्या परफेक्ट टायमावर झाल्या पाहिजेत, मूर्त्या प्रॉपर टायमावर झाल्या पाहिजेत आणि त्याचं बोलतात तिकडे बघणारे वर्ग भरपूर मोठा. कारण आपण बोलतो ना ती पंढरी आहे, गणेशोत्सव मूर्तिकारांची ती पंढरी आहे आणि तिथे आपण कुठे कुठे गाफील राहून अर्थ नाही. म्हणजे आपण कुठे चुकी केली, चुकीला तिकडे काहीच हे नाही, बरोबर, वाव नाही. म्हणून त्याच्यासाठी ना मी पहिला भरपूर विचार केला. मी 3 वर्ष 4 वर्ष ना हा विचार करत होतो की जायचं आहे पण पूर्ण प्रॉपर आपण करतो आहे, आपले मूर्त्या तशा परफेक्ट होतात आहे तोपर्यंत जायचं नाही हा विचार तेव्हाच केलेला. आणि या 2 वर्षापासून बोलत चल जाऊया पण काही कारणासाठी होत नव्हतं. कारण सगळ्या गोष्टी बघायच्या असतात, कारण फायनान्स सगळ्यात मोठी गोष्ट पैसा. बरोबर. कारण आपण आता माझ्याकडे काम करतात माणसं वर्षभर काम करतात आता. बरोबर. कारण म्हणजे दिवाळी गेली लगेच काम चालू आणि वर्षभर माणसांचा पगार त्यांना सगळं सांभाळावं लागतं वर्षभरासाठी. ती जागेचा मंडप, त्याचा खर्च, लाईट वगैरे सगळ्या गोष्टी असतात आणि तेवढं मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे ना जाऊ की नको हा विचार होता. पण परळ वर्कशॉपमधून मूर्ती निघणं म्हणजे ती सगळ्यांना ती व्हायरल होणं. आपण जेवढं नाव आहे ठीक आहे, त्याला अजून चांगलं नाव कसं होणार ते परळ वर्कशॉपमधून. तर मी बोललो चल बघूया, करूया यावर्षी, ट्राय तर करूया. ट्राय केलं नाही तर काय, पण ट्राय करूया ना. आपल्याला बुकिंग, आणि माझ्या खरं सांगायला गेलं तर मी बुकिंग घेतल्या नाही तिकडे. माझ्या मूर्त्या पहिल्याच बुकिंग झालेल्या असायच्या आणि माझ्याकडे कशी माहिती आहे 100 मंडळ येतात, 100-150 मंडळ, त्याच्यातले मी फक्त 40-50 मंडळच बनवतो कारण तेवढ्याच मूर्त्या बनतात. बरोबर आहे, इको फ्रेंडली. कारण ते वर्षभर काम करून आम्ही 50 मूर्त्या बनवतो. तर त्याच्यासाठी ना तिकडे मूर्त्या घ्यायच्या नव्हत्या, फक्त मला जायचं होतं आणि दाखवायचं होतं की प्लास्टरच्या मूर्त्या बनतात आहे पण ह्या पण मूर्त्या आम्ही बनवतो कागदाच्या आणि त्याच पद्धतीतल्या मूर्त्या बनवतो. जशा कस्टमाइज पाहिजे असतील तर तुम्हाला तशा मूर्त्या भेटतील. म्हणून मी यावर्षी ठरवलेलंच की परळ वर्कशॉपमध्ये जायचं. आणि यावर्षीचा अनुभव एवढा चांगला होता, चांगला म्हणजे बोलण्याचा अर्थ म्हणजे तिकडे गेल्यावर जे यूट्यूबर असतात किंवा ते 10 प्लास्टरच्या कारखाने आणि तिकडे एक वेगळा कागदाचा कारखाना, ती जे गर्दी माझ्याकडे असायची आणि माझ्याकडे माणसं तिकडे काम करायला कोण नव्हते. कारण का मी मूर्त्या पंप हाऊसला बनवायचो आणि तिथून मी घेऊन जायचो मूर्त्या परळ वर्कशॉपला. कारण मी तिकडे बनवायचो नाही, तिथे फक्त ठेवलेल्या मूर्त्या. म्हणून तिकडची माणसं बोलले कारखानदार मूर्तिकार कुठे आहे, मूर्तिकार नाही, पण मूर्त्या बघायला माणसं भरपूर गर्दी पण लागलेली असायची. पण तो एक्सपिरियन्स होता ना तो जबरदस्त होता. म्हणजे त्याच्यात नाव तर भरपूर झालं आहे. त्यातल्या त्यात मला नाव नाही सांगणार, पण माझे एक खास मूर्तिकार आहेत, मोठे मूर्तिकार आहेत, त्यांनी पण सांगितलं अरे तू गेलास, आम्ही पण विचार करतो आम्ही पण यायचा परळ वर्कशॉपला. ते पण मोठे मूर्तिकारच आहेत. ते पण एकाच दुसरे कागदाच्या मूर्त्या बनवतात, ते लगद्यांच्या. ते मूर्तिकार ते बोलतात अरे तुझं हे चांगलं आहे, म्हणजे तुझं नाव झालं आहे, म्हणून आम्ही पण येऊ काय आणि मग किती होतो गाळ्याची किंमत किंवा काय होतं ते त्यांनी विचारून घेतलेलं. असं झालं आहे. बरोबर. तर नेक्स्ट इयर पण काय प्लॅन आहे काका, की नेक्स्ट इयर पण आपण जसं यावर्षी तुम्ही कसं केलं की पंप हाऊसवरनं मूर्ती मॅन्युफॅक्चरिंग करून तुम्ही परळ वर्कशॉपला डिस्प्लेला पाठवलेली, तर यावर्षी असं आहे की यावर्षी एकच गाळा घेतलेला आणि पुढच्या वर्षी 2 किंवा 3 गाळे घेऊन तिकडेच मॅन्युफॅक्चरिंग करायची, अशी काही प्लॅन आहे का तुमची? असं अजून प्लॅन तर ठरला नाही. कारण काय असं माहिती आहे, हे बोलतो ना आपण एक आपलं हा तप आहे आपला. मी ह्या शिकण्यासाठी आहे ना, मी आपले 10 ते 12 वर्ष घालवलेली आहेत आणि मला याचं बाजार नाही करायचं, जे स्पष्ट. कोणाचं मी एक हे नाही सांगत आहे की माझं एक लालच किंवा मी केलं तर मी मलाच ठेवणार आहे, असं नाही आहे. पण काय असं माहिती आहे, जी मुलं नवीन येतात ते एकदम उन्हाळ असतात, थोडं शिकल्यानंतर जाऊन आपलं दुसरीकडे अरे मला येतं, मी कागदाच्या मूर्त्या बनवतो आणि त्याचा बाजार मांडतात. ही आपली आपण बोलतो ना, आपण हे तप आहे आपला, आपण याच्यावर पूर्ण आपलं आयुष्य घालवलेलं आहे. आयुष्य म्हणजे 10-12 वर्ष तरी घालवलेत ना. आणि सहजासहजी असं कोण पण येऊन बघून जाणार त्याला काय अर्थ नसतं.
आणि बोलायला गेलं तर सगळ्यांच्या डोळ्यात कॅमेरे असतात. म्हणजे तुम्ही एवढं करता ना, याच्या पुढे मी करू शकतो, ह्या गोष्टी असतात. मला असं नाही आहे की मी केलं तर मी माझ्याकडेच ठेवणार आहे. पण थोडा वर्ष आता म्हणजे मी पण आता बोलतो ना तुम्हाला की मी जे करतोय, पण मी एवढा वर्ष मी लॉसमध्ये धंदा केला आहे. कारण मला पहिलं प्रेझेंट करायचं होतं स्वतःला दुनियासमोर, मंडळांसमोर, की अशा मूर्त्या बनतात. त्यासाठी मूर्तीची किंमत मी जी किंमत असेल त्याच्यापेक्षा जास्त खर्च पण व्हायचा. आणि मी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून काही वर्ष मी हा उत्सव बोलतो ना किंवा हे आपल्या मूर्तिकाराचं माझं काम ते मी दाखवलं आहे, असं झालं. पण प्रत्येक वर्ष करून फायदा नाही. ते बरोबर. नाव तर आता देवाच्या कृपेने झालेलं आहे, गणरायाच्या कृपेने नाव झालेलंच आहे. पण आता त्याच्यावर आता आपण थोडंफार कमवणं पण गरजेचं आहे. बरोबर. कारण एवढं वर्ष तुम्ही लॉस जे फेस केलेलं आहे, तर ते कुठे ना कुठेतरी एक रिकव्हरी पण पाहिजे. कारण धंदा आहे, व्यवसाय आहे, पण शेवटी ते गणेश उत्सव पण आहे. तर दोघांमध्ये एक बॅलन्स व्हायला पाहिजे की लॉस नको व्हायला. ऍटलीस्ट नो प्रॉफिट नो लॉस झाला तरी पण चालेल, पण लॉस नको व्हायला कुठलाही मूर्तिकार असो तो. पण नाही, असं झालंय माझ्याकडून की माझा एक फ्लॅट होता, तो या 3 वर्षामध्ये ना, तो मी त्याचं जे मी विकला तो फ्लॅट. फ्लॅट होता माझा स्वतःचा, तो मी विकला. त्याचा सगळा जो पैसा आहे ना, तो मी गणेशोत्सवाच्या या मूर्ती ह्याच्यासाठी टाकला. 3 वर्ष मी. आणि म्हणजे तो फक्त लॉसच होता. आता पण लॉस यावर्षी पण माझं आहे ना. ते असं बोलणं याच्यावर आता मी बोलणं हे बरोबर आहे की चुकीचं ते मला नाही माहिती, पण यावर्षी पण मी 18 लाख रुपये लॉस केलेले. म्हणजे तुम्ही फ्लॅट पण विकलं तुमचा? तोच पैसा माझा, मी जेवढ्या फ्लॅटचा पैसा होता ना, तो मी धंद्यामध्ये टाकला. 3 वर्ष मी तेच करतोय की पहिला 5 लाख रुपये टाकले, नंतर गेल्या वर्षी मी 14 लाख रुपये टाकले, यावर्षी मी बाकीचे म्हणजे असं टाकत. पण काय होतं, तेव्हा आपण कुठे चुकतो आहे या कामामध्ये ते खरं सांगायला गेलं कळत नाही. कारण काय होतं, मूर्तीची किंमत ठरवली ना, त्याच्यानंतर ती मूर्तीची किंमत आपोआप वाढली जाते. कारण काय होतं, आमचं एक हे आहे की उन्हाळा असतो तोपर्यंत मूर्त्या सुकतात. बरोबर. उन्हाळा असतो तोपर्यंत मूर्त्या सुकतात, पण उन्हाळा गेला, पाऊस चालू झाला तर मूर्त्या सुकत नाहीत. मग त्याच्यासाठी हॅलोजन्स लावावं लागतात, अजून काय हीटर लावावं लागतात. म्हणजे त्याचं लाईटचं बिल असतं. मग लाईटचं बिल कधी 40-40, 50-50 रुपये महिन्याला येतं बिल, ते आहे. नंतर मंडपचा खर्च असतो. तर माणसं तेवढी वाढवावी लागतात, कारण ते मूर्त्या सुकवण्यासाठी माणसं जास्त मेंटेनन्ससाठी. हो, कारण सगळ्याच गोष्टी असतात. त्याच्यानंतर एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात मूर्त्या जाणार, मग तो ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो. त्याच्यामुळे कधी डॅमेज झाले, कारण रात्रीच्या घेऊन जातात, कुठे वायर लागते, कुठे काय लागतं, ते हे होतच असतं. त्याच्यामुळे आणि माणसांचा जी बाहेरून माणसं मागवावी लागतात, कारण ट्रान्सपोर्टसाठी. मग तो खर्च करता कधी वाढतो ना खर्च, तो समजत पण नाही, असं होतं. तो दोष काय मी फक्त त्यांना नाही देत, ते मला शिकायचं आहे म्हणून मी माझ्यासाठी करतोय. मी कोणाला दाखवण्यासाठी किंवा कोणावर मेहरबानी दाखवायचं मेहरबानी नाही करत आहे. ते मला करायचं आहे, मला शिकायचं आहे, त्याच्यासाठी मी खर्च करतो आणि करतोय. त्याला काहीच हे नाही. काका, ही खूप इन्स्पिरेशनल गोष्ट आहे की तुम्ही तुमचं घर विकून या व्यवसायामध्ये टाकलं शिकायला, की बाबा इको फ्रेंडली आयडल्स शिकायला मी इन्व्हेस्टिंग केली आहे. आणि शिकायला तरी पण नाव करण्यासाठी, नाव दाखवण्यासाठी, त्याच्यासाठी जास्त केलं. आणि आता पण तुम्ही लॉस फेसेस करताय आणि तुम्ही एक स्माइलनी पुढच्या वर्षाचा पण प्लॅन करताय, तर ती एक खूप मोठी गोष्ट आहे. जे पण सर्व मूर्तिकार आहेत, म्हणजे मार्केटमध्ये जे एस्टॅब्लिश मूर्तिकार पण आहेत आणि जे मूर्तिकार होणार आहे, म्हणजे जे शिकत आहे की बाबा आपल्याला मूर्तिकार व्हायचं, त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही. नाही, बरोबर आहे. बघा, काय तुम्ही मला कळतं की तुम्ही दाखवल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही. आणि माझा प्लस पॉईंट काय आहे, माझं स्वतःचं मंडळ, वेगळे प्रयोग करण्यासाठी माझं मंडळ माझ्यासाठी कधीच नाही बोलत नाही. मुंबईचा पेशवा. ते कसं माहिती आहे, मी मूर्ती पण सांगत नाही. अच्छा. मूर्ती पण सांगत नाही. ते जेव्हा मीटिंग ठरते, आता दादा काय आहे, तर यावर्षी मी असं ठरवलं आहे. त्याच्या फक्त एक बोलतात ना, सायलेंट होतात सगळे. अरे असं करणार कसं, हे होणार कसं, पण कोण बोलत नाही. त्यांना माहिती आहे की होणार आहे, पण करायचं आहे.
तर यावर्षीची पण माझी मूर्ती होती ना, ती एक मेकॅनिझम होती. मेकॅनिझमवर आम्ही म्हणजे चारी उंदीर चालणारे होते. त्याच्यावर ती मूर्ती बसलेली मूर्ती आरूढ मूर्ती होती. आणि ती यावर्षीची मूर्ती होती ती आपण निर्माल्यापासून बनवलेली. म्हणजे फुलं असतात ना, जे हार आपण घरात आपण देवाला चढवतो, ते हार आणून त्याला सुकवून ड्राय करून त्याला ग्राइंडिंग करून त्याचा पुन्हा त्याला याच्यामध्ये डिंकामध्ये डुबवून त्याचा नंतर पल बनवायचो आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर ती मूर्ती तयार केली आहे आम्ही. म्हणजे त्याला वेळ लागतो, त्या प्रोसेसला वेळ लागतो, कारण त्यानंतर कुठे क्रॅक होतात, मग ते पुन्हा फिलिंग करायचे असतात, अशा गोष्टी असतात. एक वेळेला मी कडधान्यांची मूर्ती बनवून दिलेली, म्हणजे लॉकडाऊनचं मला वाटतं लॉकडाऊनच्या दुसऱ्या वर्षी 21व्या वर्षी मी 2021. तेव्हा 4 फुटाची हे होती, पण मी ती मूर्ती बनवलेली, ती 8 फुटाची बसलेली मूर्ती बनवलेली. पण आपल्या मूर्त्या हलक्या असल्यामुळे माणसं उचलायला जास्त नाही आणि ते कडधान्य आणि ती मूर्ती विसर्जन होणार होती पवई तलावात. तर मी त्या मंडळाने आणि मी पण विचार केला की बाबा हे माशांचं खाणं होईल, कडधान्य बोलले तर. बरोबर. आणि ती त्यांनी तशी विसर्जन केली, म्हणजे कडधान्यापासून बनवली. मग त्या वर्षी पुढच्या वर्षी त्यांची हे वाढली अजून, नाही आता यावर्षी कडधान्याची दिली, यावर्षी आम्हाला काहीतरी चांगली दे. आणि त्याच वर्षी मी माझ्या मंडळाचा प्रयोग केलेला की तुरटी बोलतो ना, फिटकरी, त्यापासून मी मूर्ती बनवलेली 21लाच. ती माझ्या पेशवासाठी बनवलेली, ती मी फिटकरीची बनवलेली आणि ती पण चांगली झाली. आणि ती आम्ही पण कृत्रिम तलावात विसर्जन केली. ती अशी तलावात नाही विसर्जन केली, कृत्रिम तलावात. मग त्या दुसऱ्या वर्षी त्या मंडळी बोलले ना, आम्हाला आता फिटकरीची मूर्ती दे म्हणून. आणि ती पण 15 फुटाची मूर्ती. ती मी अरे एवढं मोठी मूर्ती बोलले, अरे आता तू एक छोटी बनवली 7 फुटाची बनवली, तर ही काय बनवायला आहे. मंडळांच्या अपेक्षा वाढत असतात, कमी नाही होत. बोललं ठीक आहे बनवूया. आणि मी पण घेतला चॅलेंज, बोललो बनवूया. आणि मी बनवली पण. तेव्हा काय एक 40-50 किलो फिटकरी लागली मला, म्हणजे ती पूर्ण ग्राइंड करून ती लावून. मग त्याच्यावरचं पण प्रोसेस होता की बाबा ही हव्यामध्ये ती विरघळणार आहे का, याच्यावर पण गणितं असतात. पण तो विचार करूनच ती मी मूर्ती बनवली आणि ती पण सक्सेस झाली. त्यानंतर पुन्हा एका मंडळाची पवई तलावातच विसर्जन होणार होती ती मूर्ती. ती मूर्ती मी बनवली फिश फूड असं बोलणं चुकीचं होईल, म्हणजे माशांचं खाणं, म्हणजे पालक, काकडी, गाजर, मूळी या गोष्टींपासून त्याचे लगदा करून त्याच्यानंतर त्याला ड्राय केलं. त्या मशीन्स आमच्या बिल्डिंगमध्ये एक मशीन आहे त्या सुकवण्यासाठी. म्हणजे आम्हाला माहिती आहे ना, आपण पावभाजी बनवतो त्याला ड्राय करतो, नंतर गरम पाण्यात टाकून, त्या पद्धतीत केलं. त्याच्याने ती मूर्ती मी पल बनवला, त्याच्यानंतर मी ते मूर्तीवर पूर्ण लावलं आणि त्याच्यापासून मूर्ती बनवली आणि ती विसर्जन कृत्रिम तलावात केलं, म्हणजे याच्यात पवई तलावात केलं. म्हणजे एक माशांचं खाणं, म्हणजे वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला. हां, कधी मी चुकीचा पण असू शकतो, पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. त्याचा ठरवणारे ते भाविकच ठरवतील की मी चुकीचं केलंय. बघा, सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात. तर आपण आपल्या विचारांनी चालायचं, कुठे चूक असेल तर ते मान्य पण करायचं, असं माझा विचार आहे. तर काका, आम्हाला आणि आमच्या ऑडियन्सला एक फरक सांगा की एक पीओपीची मूर्ती आणि एक इको फ्रेंडली मूर्ती यामध्ये डिफरन्सेस काय आहे. म्हणजे कॉस्टिंगमध्ये काय डिफरन्स पडतो, विसर्जनमध्ये काय डिफरन्स पडतो आणि वजनामध्ये, म्हणजे वेट असतं जे मूर्तीचं, त्याच्यामध्ये काय डिफरन्स पडतो पीओपी वर्सेस इको फ्रेंडली मूर्तीज. पीओपीच्या मूर्त्या वजन असतात दुसऱ्या. आता एक कम्पेअर केलं आपण तर एक 10 फुटाची मूर्ती पीओपीमध्ये बनवली तर एक 700-800 किलोच्या आसपास जाते, 800 किलोच्या जाते अंदाजे, जे मला कळतं त्याच्यावर सांगतो. आणि कम्पेअर केलं माझी मूर्ती टिश्यू पेपरची 10 फुटाची मूर्ती, त्याचं वजन एक 80-85 किलोच्या वरती जातच नाही. एवढा फरक? 85 किलोच्या वरती जात नाही. ते पण तुम्हाला सांगतो कसं. ते टिश्यू पेपर ते एक 20 किलोच्या आसपास टिश्यू पेपर जातं, 22 ते 20 किलो. त्याच्यानंतर त्याला स्टील जातं आम्हाला एक आर्मिचर बनवण्यासाठी लागतं स्टील, कारण ते रिसायकल असल्यामुळे ते आम्ही काय विसर्जन झाल्यानंतर ते बाहेर काढतात मंडळ स्वतः. तर ते एक 15-18 किलो जास्त असतं. आणि त्याच्यानंतर आपण जे चॉक पावडर चढवतो फिनिशिंगला आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते केल्यानंतर ते
80 किलोच्या आतमध्येच भरतं जास्त करून. आपण ज्याला जास्त सांगतो 80-85 किलो, पण त्याच्या आतमध्येच भरतं. हां, त्याचा बेस वेगळा असतो. कारण आम्ही काय करतो, आमच्या मूर्त्यांचं वजन आहे वजन कमी करण्यासाठी ना आमचा बेस वेगळा असतो. फक्त तुम्ही मूर्ती घ्या आणि विसर्जन करा. त्याच्यामुळे काय प्रदूषण असं बोलून फायदा नाही. पण कमीत कमी समुद्रात किंवा तलावात किंवा इको फ्रेंडली ते आपलं कृत्रिम तलावात विसर्जनाला जाईल असं. फक्त मूर्त्या आमच्या विसर्जन होतात. मग त्याचं वजन आमचं एक तेवढं असतं. तो भाग झाला वजनाचा. म्हणजे एक 5 फुटाची मूर्ती आमची 40 किलोच्या वरती जात नाही. ओके. 14 फुटाची मूर्ती एक 14-15 फुटाची मूर्ती एक 150 किलोच्या वरती जात नाही ते. फक्त 150 किलो. 150 किलो. हां, पण त्याचा तामझाम असतो ना तो जास्त असतो. कारण फायबरचे प्रभावळ असते, त्याचे पाईप्स असतात म्हणजे ॲडजस्टमेंटसाठी किंवा बरोबर. त्याचा बेस असतो. त्याचं थोडं वजन असतंच. पण तो आम्ही इन्क्लूड करत नाही त्याच्यात. कारण बरोबर. तो बोलला तरी पण एक 100-150 किलो तो जातो. बरोबर. बरोबर. आणि आता काय झालं, पाटाचं वजन मूर्तीपेक्षा जास्त असतं. हम्म. आता काय पाट मंडळवाले घेऊन जातात तर 250-300 किलोचा पाट आणतात आणि मूर्ती 100 किलोची. म्हणजे पाटाला उचलायला 7-8 जण लागतात. बरोबर आहे. असं पण होतं आमच्याकडं. आता कम्पेअरचं हे झालं वजन. आता वजनाचं झालं तर बनवणं. आता प्लास्टरची मूर्ती का एका दिवसात एक मूर्ती आरामात तयार होते. कारण त्याचं काय डायमध्ये डाय टाकली, असतात. हां. प्लास्टर खेचला, निघाला तर होऊ शकतं असं. पण आमचं असं नाही. आमचा प्रोसेस आहे. पहिले कधी 60 पार्ट्सची बॉडी असते म्हणजे डाय असते. वेगवेगळे 60 पार्ट्स असतात. कधी 40 असतात, कधी 65 पार्ट्स असतात. ते सगळे ना आम्हाला डाय म्हणजे आपलं टिश्यू पेपर लावून आहे ना आम्हाला ते ठेवायला लागतात. म्हणजे कास्टिंग करून. ते सुकायला 4 ते 5 दिवस जातात. हमखास. आता उन्हामध्ये 4 दिवस जातातच जातात. पाऊस आला तर सुकणारच नाही. मग त्याला हॅलोजन खाली ठेवून सुकवावं लागतं. असं आहे प्रोसेस. तर 4-5 दिवस ते गेले. त्याच्यानंतर ते काढणं, त्याच्यानंतर सगळे पार्ट्स असेंबल करणं. म्हणजे हाताचे 3 पार्ट्स असतात ते जॉईंट करणं. पायाचे 3 पार्ट्स म्हणजे प्रत्येक पार्ट्स पायाला एका पायाला 3 पार्ट्स, एका हाताला 3 पार्ट्स, ओके. चेहऱ्याला 2 पार्ट, सोंडेचे 3 पार्ट्स, त्याच्यानंतर बॉडीचे 3 पार्ट्स. असे वेगवेगळे पार्ट्स एकत्र करून मग बॉडी तयार होते. म्हणजे हात, पाय, बॉडी, चेहरा असं सगळं तयार होतं. त्या प्रोसेसला 2-4 दिवस जातात. 2 ते 3 दिवस. मग त्याला पुन्हा पुट्टी लावून त्याला फिनिशिंग करणं, ते ठेवणं. त्याच्यानंतरचं काम आहे जॉइंटिंग करणं. मग मंडळ कसं असतं, असेंबल करायचे असतात. म्हणजे असेंबल करताना कस्टमाइज मूर्त्या असतात. काही नॉर्मल असतात पण जास्त करून माझ्या कस्टमाइजच असतात. नॉर्मल मूर्त्या नसतातच. तर कस्टमाइज मग अशी पाहिजे, हात वर पाहिजे, पोटातून दबलेली पाहिजे एखाद्या बॅलन्सिंग हां, पाहिजे. बॅलन्सिंग. मग तशा त्या जसं प्लास्टरच्या मूर्त्या कट करतो आणि ज्या फिरवाफिरवी करतो तशा माझ्या मूर्त्या पण फिरवाफिरवी त्याच पद्धतीने केल्या जातात. मग ते केल्यानंतर त्यांना पुन्हा जे कटिंग झालेला भाग असतो त्याला पुन्हा टिश्यू पेपर Joining. लावून जॉईन करायला लागतो. ते सुकवावं लागतं. सुकवल्यानंतर तो प्रोसेस मोठा असतो. त्याच्यानंतर फिनिशिंगला आम्हाला 4 कोट मारावं लागतात. त्याच्यानंतर ती 5व्याला ती चांगली फिनिश येते मूर्ती. आणि हा प्रोसेस आहे ना, म्हणजे मूर्ती चालू करून संपेपर्यंत हा 25 दिवसाचा तर कालावधी असतो. म्हणजे 24-25 दिवस जातातच जातात एक मूर्तीला. एक मूर्ती बनवायला. हा आमचा एका मूर्तीला बनवायला एवढा वेळ लागतोच लागतो. सगळे बोलते अरे काय असं, पण कागदाची मूर्ती बनवायला आम्हाला तेवढा वेळ लागतोच. आणि फ्लेक्झिबल असतात आपल्या मूर्त्या. आणि काही जण बोलतात की त्या मूर्त्या प्लास्टरच्या मूर्त्या हे टफ असतात की त्याला काय होत नाही जास्त. पण आपण चॅलेंजही सांगतोय याच्या की आपल्या मूर्त्या POPपेक्षा टफ आहेत. अच्छा. त्याला तुम्ही कुठे घेऊन जाताना खड्ड्यात गेल्या, रस्त्याला खड्डे असतात दुनियाभरचे, त्याच्यात ट्रॉली गेली, ट्रकच्या असल्या मूर्ती हलतात. मूर्तीला आपलं काही होत नाही. फ्लेक्झिबल असतात. हात तुम्ही जरा दाबला पुन्हा तो जागेवर राहणार, कुठे क्रॅक नाही होणार. एवढ्या फ्लेक्झिबल असतात. तुम्ही जसे हार तुरी आपण घालतो देवाला, मोठे मोठे हार घालतो, आपल्या मूर्त्यांना पण तसे हार चालू शकतात. काहीही होत नाही. फक्त ओले एकदम हार घालायचे नसतात. म्हणजे जे पाणी मारून घातलेले तसं नाही चालत. त्याच्यानंतर तुम्ही लाईटचा काही इश्यू नसतो. म्हणजे त्याला डार्क लाईट मारली तरी चालते. पावसाचं सगळ्यांना एक भीती असते पावसाची.
की आगमन केलं तर पाऊस आला तर काय, आगमन किंवा विसर्जनाला पाऊस लागला तर लगेच मूर्ती विरघळणार, दमणार, मूर्ती डॅमेज होईल. पण खरं सांगू, माझा पेशवाच्या मूर्तीच्या वेळेला मी स्वतः उभा असतो, पण ती मूर्ती मी विसर्जनाला पूर्ण भिजवतो. स्टार्टिंग 4-4:30 आमची मूर्ती निघते. कधी पाऊस असला ना तर कधी कधी 12-12 वाजेपर्यंत पाऊस पडतो. बरोबर आहे. 12:30-1 वाजता आमचं मिरवणूक कृत्रिम तलावापर्यंत पोहोचेपर्यंत ती मूर्ती तशीच भिजत असते. सगळे टेन्शनमध्ये असतात, पण बनवणारा बी असतो. आणि मला माहिती आहे की मला पण शिकायला भेटतं ना, काय प्रॉब्लेम होईल की काय. आता एवढ्या मूर्त्या बनवणार तर माझ्या मूर्तीमुळे मला भेटते, शिकायला भेटतं की मी कुठे चुकतोय. आणि ते मला प्रयोग पण आहे तो माझा. बरोबर. तर मी कधीच प्लास्टिक नाही टाकत विसर्जनमध्ये. त्यात माझ्या वडिलांचं आणि माझं भांडण पण होतं याच गोष्टीवर. कारण तू सगळ्यांना दाखवतो की तू इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि हे तू मूर्ती भिजवताना दाखवलं तर कोण बोलणार आहे ही इको फ्रेंडली मूर्ती आहे. मी बोललो बाबा आपण बनवतो स्वतः, आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला दुनियाला सांगायची काही गरज नाही. ते त्यांना बघायचं तर बघू शकतात, पण आपण काय करतो ते आपल्याला माहिती आहे. आपण किती 100% आहे, पण त्याच्यात आपल्याला पण शिकायला भेटतं. तर मी मूर्त्या ठोकून दाखवतो. पण कसं माहिती आहे, वरती आपण किती पण केलं तर आपण पूर्ण इको फ्रेंडली कधीच नाही बोलू शकत 100%. कारण त्याला वरती आपण एक प्लास्टिक पेंट मारतोच, कारण तो पाणी गळण्यासाठी, निघून जाण्यासाठी. हां, पण तुम्ही पाण्याच्या आतमध्ये ती मूर्ती गेली ना, ती 3-4 मिनिटात पूर्ण विरघळते मूर्ती. 3 ते 4 मिनिटात. आता समुद्रावरची गोष्ट सांगतो, कारण आता माझ्याकडे व्हिडिओ नाही आहेत, पण तुम्हाला ते भेटतील यूट्यूबवर. की मूर्ती आम्ही समुद्रात घेऊन जातोय, 10 फुटाची मूर्ती, कमरे एवढ्या पाण्यात ती आपण प्रथम 2 वेळा हे करतो, तिसऱ्यांदा झोपून ठेवतो. 3ऱ्या ते 4थ्या मिनिटात मूर्ती पूर्ण सुटायला सुरुवात होते. 4 मिनिटात, 3-4 मिनिटात. आणि त्याचा सांगाडा राहतो, तो सांगाडा आम्ही बाहेर काढून ठेवतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझी मूर्ती ही दुसऱ्या दिवशी पायाखाली भेटत नाही. समुद्रावर किंवा कुठे कृत्रिम तलाव तर ती दबतच जाते, पण समुद्रावरती पायाखाली ती भेटत नाही मूर्ती. म्हणजे ते आपलं आपण बोलतो ना, तर एक मी केलेला तो प्रयत्न पण आहे तो. आणि आपण कोण बोलू शकत नाही माझी मूर्ती पायाखाली भेटते, कारण आपण टिश्यू पेपर कसा पाण्यात टाकल्यावर तो स्प्रेड होतो, बरोबर तसंच ते पण आहे. मूर्ती पूर्ण सुटायला सुरुवात होते आणि ती पायाखाली येत नाही मूर्ती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी. म्हणजे तुम्हाला काहीच औषध नाही भेटलं. आणि आम्ही आता जास्त काही मंडळ काय करतात, काही जण की छोटी मूर्ती विसर्जन केली, कृत्रिम तलावात केली, किंवा आपल्या इकडे पॉन्ड बनवला तिथे विसर्जन केली, तो लगदानंतर जमा होतो, तो झाडाच्या बाजूला घालतात आणि त्याच्यावर माती टाकतात, ते खत बनतं. बरोबर. ते युजफुल रिसायकल होतं. म्हणजे तो मातीचंच गेलं सगळं. म्हणजे आपण कुठे वेस्टेज नाही जात. आणि जे स्टील असतं तो रियूज होतच ना. मी असं नाही सांगत मी 100% मी कागदाची मूर्ती आहे म्हणजे मी 100% इको फ्रेंडली आहे. मी इको फ्रेंडलीसाठी या गोष्टी त्यानंतरच्या गोष्टी आहेत, पण पहिला केला की आपण आपल्याकडून काय चुकी होते आहे ते लक्षात घेण्यासाठी. बरोबर. आपल्या उत्सवाची आपणच विटंबना करू नये, असं कोणाला राग येईल ह्या गोष्टी मी आता बोलतोय त्या, पण त्या जे कडू सत्य आहे ते कडू सत्य आहे. तर मी प्रयत्न केला, मला त्याचा अभिमान आहे की मी तो प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल पण झाला. सक्सेस झाला. कारण एक मूर्ती बनवल्यानंतर मी भरपूर वर्ष थांबलेलो. मंडळ यायची विचारायला आम्हाला पण बनवून द्या ना प्लीज छोटी मूर्ती. पण बाबा मी अजून शुअर नाही माझ्या कामात. मी ज्या दिवशी शुअर होता त्या मला तो प्रोसेसला भरपूर 2008ला पहिली मूर्ती बनवली, पण ते करता मी एखाद दुसरी बनवायचो मूर्ती कोणाकोणाची. पण 2016ला मी मूर्त्या घेतल्या, तेव्हा 4 मूर्त्या. 2008 ते 2016 म्हणजे 8 वर्ष तुम्ही फक्त एक्सपेरिमेंट करत होतो. कारण माझ्या चुक्या होत होत्या. 2017ला पण मी पहिली मूर्ती बाहेरच्या मूर्त्या बनवल्या, त्या एकाचं 25 वर्ष, एकाचं 50 वर्ष, अशा मूर्त्या घेतल्या 17ला. आणि होतंय काय की पावसामुळे मूर्त्या सुकत नाहीत. मी नवीन ह्या कामात आणि जास्त मूर्त्या घेण्यामध्ये, एक मूर्ती असल्या तर काय वेगळी गोष्ट असते, मूर्त्या सुकत नाही, काय करणं. त्याच्यात मला सगळ्यात बोलतो ना, माझ्या वडिलांनी मला सपोर्ट जास्त केला. ते आले, 3 दिवसांनी मूर्ती जायची आणि मूर्तीला चेहराच नाही लागलाय, जॉईंट झाला पण तो फिनिश नाही आणि तो चुकीचा होता. म्हणजे चेहरा जरा तेव्हा मी हातानेच बनवायचो. मी वडिलांना सांगितलं भाऊ मी फसलो आहे, तुम्ही येऊ शकता. दुसऱ्या दिवशी मी पोचायच्या अगोदर माझे वडील पोचले कारखान्यात, चालू केलं काम.
बोलतो ना त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत चेहरा लावून सगळं तयार, दुसऱ्या दिवशी सकाळीच पेंटिंग, दुपारपर्यंत पेंटिंग, संध्याकाळपर्यंत लेखणी, संध्याकाळी रात्री धोतर नेसवायला पण येऊन धोतर पण नेसून टाकलं. म्हणजे तिसऱ्या दिवशीची वाटच नाही बघितली, मूर्ती कम्प्लीट एकदम. असं पण का भीती असते ना की मंडळ बोललं तर ते कधी चुकून सगळे एकसारखे नसतात, काही समजून घेणारे पण असतात, कोण राग काढणारे. शेवटी ते आराध्य दैवत आणि सगळ्यांची आपली हे लागलेली असते त्याच्यावर, म्हणजे सगळ्यांची एक भावना असते आणि तो भावनेला आपण ठेस पोचू शकत नाही. असं पण होतं. कधी कधी लेट पण होतात मूर्त्या, पण ते जाणून बुजून नाही होत. असं झालेलं आहे की आमच्याकडून पण आहे ना कधी कधी लेट होतात मूर्त्या, पण ते आम्ही जाणून बुजून करतो असं नाही. कधी पावसामुळे मूर्त्या सुकत नाहीत किंवा दमटपणा असल्यामुळे त्याला कलर चढत नाही. हां, एकदा कलर चढल्यानंतर तुम्ही काय पण करा, मूर्तीला काहीच होणार नाही. पण तिची ती प्रोसेस चालू असते ना, तेव्हा मूर्तीला भरपूर सांभाळावं लागतं. कारण प्रोसेस, आता तुमची मूर्ती ओली आहे आणि इथून जॉईंट करतोय आपण, आणि त्याच्यावर तुम्हाला हे चुकीचं वाटलं, आता तुम्ही काढायला गेलात ते सगळं खराब होऊन जाणार. मग त्याला पूर्ण सुकवावं लागतं. तो प्रोसेस पूर्ण तसंच आहे, पूर्ण सुकवा. प्रोसेस आहे. सुकवल्यानंतर तुम्ही पुन्हा ते कट करा आणि लावा. तुम्ही असं नाही होणार ते की तुम्ही ओल्यामध्येच काम केलं, नाहीच होणार. तो खेळ खंडोबा होऊन जातो. असं होतं. तर काका, मधी एक विषय आलेला की पीओपी बॅन गव्हर्नमेंटनी काढलेला, की पीओपीच्या मूर्त्या जे पण आहेत ते एन्व्हायरमेंटला, म्हणजे समुद्राला आणि आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म करतात, म्हणजे त्याची हानी आहे. कारण एवढे गणपती, म्हणजे गणपतीची जी संख्या आहे ती वाढत चालली आहे. आपण घरगुती गणपती पण बघतो, आपण सार्वजनिक गणपती पण बघतो. तर वर्षात एक गणेशोत्सव आपला वाढत चाललेला आहे. आणि हे एक मुद्दा आलेला की पीओपी बॅन करायचा आहे आणि 100% इको फ्रेंडलीच मूर्त्या बनणार. बट ते केसेस चालू आहे आणि हे सगळं म्हणजे पोस्टपोन होईपर्यंत आता पण पीओपी चालू आहे. तर तुमचा ह्या विषयामध्ये तुमचा काय टेक आहे की पीओपी बॅन झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? कारण तुम्ही एकत्र असे मूर्तिकार आहेत की 100% इको फ्रेंडली आयडल्स बनवता तुम्ही, बट मार्केटमध्ये असे पण मूर्तिकार आहेत की त्यांचा जे पण व्यवसाय आहे तो 100% पीओपी आहे. तर जर इको फ्रेंडली आलं 100% तर त्यांच्यासाठी डिफिकल्ट होणार आणि त्यांचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये खूप इफेक्ट होणार, कारण ते एक्सपिरियन्स नाही आहे इको फ्रेंडलीसाठी. तर तुमचं काय टेक आहे आणि तुमचं काय मेसेज आहे सगळ्यांना की बाबा असं पण होऊ शकतं, तर तुम्ही प्रिपेअर राहावं? माझं एकच पहिलं म्हणणं, पीओपी बॅन केली, पर्याय काय? सर्वात जसा सगळ्या मूर्तिकारांचा जसा विचार आहे ना तसं माझा पण आहे. पर्याय काय? पर्याय इको फ्रेंडलीमध्ये कागदाचा आहे, पण कागदाचे बनवणारे किती आहेत? आता मला सांगितलं की तुम्ही इको फ्रेंडलीमध्ये तुम्ही आता बनवायला घ्या. अरे पण मी वर्षभरामध्ये 50च मूर्त्या बनवू शकतो, 50-60 मूर्त्या बनवू शकतो. जास्ती माणसं हायर केली, त्यांना शिकवायला लागणार, त्यांना शिकवायला मला वर्ष द्यायला लागणार, आणि वर्षभर केलं तरी पण मी 60च्या 120 मूर्त्या बनणार. पण आज मुंबईतल्या मूर्त्या या मला वाटतं सार्वजनिक मंडळ आहेत 25,000च्या आसपास असतील, जास्त अधिकृत आणि अनधिकृत. म्हणजे जे रजिस्टर आहे किंवा नॉन रजिस्टर. मग त्या मूर्त्या किती जण बनवू शकतील? 25,000 मूर्त्या बोलतो तर ते कोण बनवणार? त्याला पर्याय खरोखर आता तरी नाहीच आहे. आणि मी याच्यामध्ये जाणार नाही प्रदूषणामध्ये काय काय परिणाम होतो, कारण ते आपल्याला तेवढी त्याची माहिती नाही. माझा विचार होता की मी तो विचार का केलेला की एक माझा वेगळा विचार होता की विसर्जनाचा. त्यासाठी मी माझा रस्ता वेगळा केलेला आणि त्या मी रस्त्यावर चालतोय म्हणून. पण एवढं पण आहे की थोडं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. मूर्तिकारांना पण थोडा प्रयत्न करणं गरजेचं आहे. फक्त प्लास्टरमध्ये अडकून राहून चालणार नाही, किंवा त्यांनी पर्याय शोधणं गरजेचं आहे. आणि आव्हान मी करणार नाही, कारण त्यांचे पण बघा तुम्ही बोलता ते बरोबर आहे. कारण एक मूर्तिकाराच्या पाठी असे 50 हात असतात, 100 हात असते, आणि त्यांच्या हातामध्ये त्यांच्या कुटुंब असतं, मग त्यांचं पोट त्याच्यावर असतं, सगळ्या गोष्टी असतात. एक मूर्तिकार बघितला तर त्याच्या पाठी किती मोठा ताफा असतो. 100 कुटुंब असतात, त्यांचं पोट असतं, त्याच्यावर 100 पोट असतं. 100 पकडा किंवा त्याचे 200 पकडा, बरोबर आहे. तो एक मूर्तिकार घरी बसला तर किती जणांना त्रास होईल त्याचा.
तो तर आहेच, प्रश्नच येत नाही. मग मी प्लास्टरच्या मी अगेन्स्टमध्ये कधीच नाही आहे आणि नसणारही. हां, फक्त आपण पर्याय कुठला ना कुठला शोधावा लागणारच आहे. मी तर माझा एक रस्ता वेगळा पकडला आहे. त्याच्यात तो कोणी बोलत पण असेल की बाबा हा पण प्रदूषण होतंच. पण माझं स्पष्ट मत आहे की माझी मूर्ती ही समुद्रात विसर्जन न होता कृत्रिम तलावात विसर्जन होते आणि 10x12च्या कृत्रिम तलावात माझ्या 25 फुटाच्या, 20 फुटाच्या, 10 फुटाच्या अशा 15-20 मूर्त्या विसर्जन होतात एकाच वेळेला, लागोपाठ छोट्या ह्याच्यामध्ये, कारण त्या दबत जातात. बरोबर, डिझॉल्व्ह होत जातात. ते फटाफट इथे 15 मिनिट 10 मिनिटात त्या मूर्त्या दबत जातात. आणि माझ्या असं आहे, पार्ल्यातलं आपलं जो कृत्रिम तलाव आहे त्याच्यात माझी मूर्ती असते 10, 12, 15 फुटाची. त्याच्यानंतर पार्ल्यातल्या मूर्त्या असतात, सांताक्रूजच्या मूर्त्या येतात, अंधेरीच्या मूर्त्या येतात, त्या तिकडे विसर्जनाला येतात कृत्रिम तलावात आपल्या शब्दावर. आणि तिकडचे जे मॅनेजमेंट सांभाळणारे आहेत ती मुलं चांगलीच आहेत. ते बोलतात तुमच्या दादा कागदाच्या मूर्त्या फटाफट विसर्जन होतात आणि तुमच्यासाठी आपण करू शकतो. 1-1 वाजेपर्यंत ते बिचारे थांबलेले असतात माझ्या मूर्त्या येण्यासाठी, येतात तिकडे विसर्जन. आणि त्यांना पण ते चांगलं वाटतं, BMC वाल्यांना पण ते चांगलं वाटतं की बाबा आमची वाट बघत असतात की आमच्या सगळ्या मूर्त्या कधी एका पाठोपाठ येतात आणि विसर्जन होतात आहे. आणि माझ्या 10 ते 12 मूर्त्या विसर्जन तिकडे होतात, 10 फुटाच्या वरच्याच सगळ्या, 9 ते 10 फुटाच्या वरत्या, सार्वजनिकच. आणि मोठ्या मूर्त्या एकाच वेळेला त्या कृत्रिम तलावात विसर्जन होतात. माझं एकच मत आहे की मी कुठल्या याच्याबद्दल नाही, पण माझ्या मूर्त्या कृत्रिम तलावात विसर्जन, तो गाळ काढला जातो, तो गाळ कुठे झाडाखाली किंवा टाकला जातो, पण तो माझ्यासाठी तेवढं ठीक आहे. हां, याच्यावर पण आम्ही प्रयत्न करतो की अजून काय करू शकतो, अजून मूर्त्या कशा बेस्ट होतील, चांगल्या होतील आणि कमी टायमात कमी टायमात बनायचा तो प्रयत्न करतोच आहे. तो बघू. पण विसर्जन झाल्यानंतर त्याचा कसा आपण त्याचा हे करू शकतो, विल्हेवाट लावू शकतो. काका, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की POP, एक 10 फुटाची जर मूर्ती पकडली POPची आणि एक इको फ्रेंडली मूर्ती पकडली, टिश्यू पेपरनी जे बनलेली मूर्ती आहे, तर त्यामध्ये कॉस्टिंगचा किती डिफरन्स असतो? म्हणजे आम्हाला हे नाही तुम्ही सांगा की बाबा हा मंडळ आहे याची कॉस्टिंग इतकी आहे. मला एक अप्रॉक्सिमेट सांगा की बाबा 10 फुटाची जर नॉर्मल सिंहासनची मूर्ती घेतली तर इतकी कॉस्टिंग असते अप्रॉक्सिमेटली, आणि POPची इतकी कॉस्टिंग असते. तर कॉस्टिंग डिफरन्स किती आहे? म्हणजे आपली मूर्ती महाग पडते की POPची मूर्ती महाग पडते की काय आहे? मंडळांच्या हिशोबाने बघायला गेलं तर आमची मूर्ती महाग पडते, मंडळांच्या विचाराने चाललो तर. पण बघायला गेलं तर माझी मूर्ती ना भरपूर स्वस्त आहे आणि ती त्याच्यात मलाच परवडत नाही. कसं ते सांगतो तुम्हाला. एक मूर्ती बनवायला तुम्हाला मी बोललो की मला 25 दिवस लागतात, 25 ते 30 दिवस. मला तेवढ्या पिरियडमध्ये म्हणजे 6 महिन्यात 8 महिन्यात माझ्या मूर्त्या किती बनणार आहेत? 10 ते 12 मूर्त्या. मला तेवढा टीम ठेवाव्या लागतात, 4 टीम 5 टीम. मग तेव्हा माझ्या 50 मूर्त्या त्या होतात. डबल काम करतो, रात्रभर काम चालू असतं, कधी कधी आमचं डे नाईट पण चालू असतं काम. मग तेव्हा आमचं जास्त प्रोडक्शन निघण्याचा मी प्रयत्न करतो. आणि झाला विषय बघा मूर्तीचा टिश्यू पेपर, हे आमचे टिश्यू पेपर खास टिश्यू पेपर येतात, म्हणजे त्याला स्ट्रेंथ असते त्या टिश्यू पेपरला, ते महाग असतात कॉस्टिंगला. आता POPची गोणी बोललं ते 150-200 रुपये, 150 रुपयाच्या आसपास असते. पण माझ्या टिश्यू पेपरची गोणी आहे ना ती 250 ते 3000च्या हिशोब 2,500 ते 3,000च्या घरात बसते. त्याच्यात एक गणपतीचा चेहरा जेवढा एका गोणीमध्ये होतो तेवढे माझ्या त्या गोणीमध्ये एक चेहरा होतो. एवढा डिफरन्स आहे, एवढा डिफरन्स आहे. त्याच्यावर बनवण्याचा वेळ, कालावधी, त्याच्या बनवल्यानंतर मूर्ती ठेवण्याची जागा, ती जागा, मंडपचा खर्च, त्या जागेचा खर्च, त्याला पाऊस म्हणजे पावसाळ्यामध्ये सांभाळणं वेगळं, कारण ती किंमत ना ॲटोमॅटिकली वाढत जाते. आणि अशी वाढते ना की समजा 10 फुटाची मूर्ती आपण 1 लाखाला पकडली प्लास्टरची, 1 लाखाला नाही, एक पेंटच्या मूर्त्या तर अजून स्वस्त असतात, तिथे प्रोडक्शन असतात 50-60 भेटतात, येतात. आणि एक चांगला मूर्तिकार बोलला तर एक 80-90 हजार रुपये घेतो 10 फुटाची मूर्ती. 80-90 पण कधी जास्त पण घेतात. बरोबर. मोठे मूर्तिकार असतात ना, जे नामचीन मूर्तिकार, 10 फुटाच्या मूर्तीचे 2 लाख पण होतात, 2.5 लाख पण होतात, मोठे मूर्तिकार, पण त्यांचा ब्रँड आहे तो. बरोबर. पण आमचं कसं आहे माहिती आहे, माझी मूर्ती बनवायला मला तेवढा खर्च पडतो. पण आता मी मूर्ती बनवणार, 10 फुटाची मूर्ती बनवणार, 1 लाखाला विकणार, तर 1 लाख मंडळाला ते जास्त असतात,
पण ते बघायला गेलं तर माझ्या खिशातून पैसे गेलेले असतात. आणि असं काही वर्ष असं होतंय माझ्या, की मी माझं बोलतो ना, मी शिकतोय आणि मी करतोय म्हणजे मला शिकायची इच्छा पण आहे आणि मला नाव करण्याचं पण आहे. उद्या सकाळी हाच देणार आहे मला. मी 4-5 वर्ष झाली, 5 जास्तच वर्ष झाली. आता कोविडच्या मध्ये 2 वर्ष तर एकदमच खराब गेले, ते सर्वांनाच गेले, ते मला असं नाही. पण ते तुम्हाला बोललो ना, 17 पासून ते आतापर्यंत मी फक्त ना इन्व्हेस्ट करतोय Profit नाही झालेलं आहे माझ्या जो व्यवसाय आहे आता, जो पेशवा आर्ट माझं जे स्टुडिओ, तर मी फक्त इन्व्हेस्टच चालू आहे अजून माझे. प्रॉफिट नाही झालेली आहे. त्याच्यात आतापर्यंत मी या 3 वर्षात तर माझा एक फ्लॅट होता, तो मी म्हणजे राहत नव्हतो, पण तो घेतलेला, तो मी विकला. आणि त्याचं जी त्याची किंमत होती ते मी 3 वर्ष मी या उत्सवासाठी बोलण्याचा अर्थ म्हणजे मी एक Invest केली. गणपतीसाठी टाकली आहे. पण त्याचं काहीच हे नाही. त्याच्यात अजूनही लॉस आहे. म्हणजे दरवर्षी काही ना काही लॉस होतोच. गेल्या वर्षी 2-3 लाख ठीक आहे, होऊन जाईल पुढच्या वर्षी. गेल्या वर्षी बघता 12-13 लाख रुपये लॉस गेलेला. यावर्षी माझा 18 लाख रुपये हे अजूनपर्यंत लॉसमध्ये आहे मी. पण तो ह्याचा भाग आहे. तो काय बघा, मी कमवलं तर मी कमवून पण जास्त, आणि माझे लॉस झालं तर त्याला काय एवढं बघणं गरजेचं नाही. पण तो येईलच कधी ना कधी. आता नाही आला, काही वर्षांनी तरी येईल. पण ही माझी इन्व्हेस्ट आहे सध्याची. नाही, बरोबर आहे. बट मी एक तुम्हाला सांगतो की तुमची हे जे इन्व्हेस्टिंग तुम्ही करताय ते फक्त तुमच्यासाठी नाही करतायत, पूर्ण महाराष्ट्रासाठी तुम्ही करतायत. आणि हे जे इनोव्हेशन तुम्ही केलेलं आहे इको फ्रेंडलीचं, तर आज किंवा उद्या एक कधी ना कधी पूर्ण महाराष्ट्रालाच फायदा होणार आहे याचा. बरोबर आहे. अशी मंडळं पण आली. एक मूर्ती माझी बँकॉकला पण गेलेली. बँकॉकला इंटरनॅशनल. कारण मला जमतच नाही त्या गोष्टी. पण यावेळेला काय माहीत नाही, करायचं होतं. बोलले की बाबा यावेळेला तू बोल,